अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार स्वामी भक्तांनो. तर घरच्या घरी देव्हाऱ्यासमोर बसून स्वामींना गुरुपद किंवा स्वामींना आपलं गुरु कसं बनवायचं ह्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी भक्ती चॅनलवर. यावर्षी 2026मध्ये 29 जुलै बुधवार गुरुपौर्णिमा आलेली आहे. मानव जन्म म्हटलं की प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी ह्या असणारच. पण प्रत्येकाला काय वाटतं की माझं दुःख किती मोठं, माझ्यापेक्षा जास्त दुःखी कोणीच नाही. असं काही नाही. प्रत्येकाच्या घरात पद्धती वेगळ्या असतात, वागणं बोलणं वेगळं असू शकतं. पण समस्या अडचणी ह्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच. पण या अडचणीला घाबरून न जाता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना आपलं गुरुपद द्या आणि या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामींची सेवा करा आणि मग बघा कसे चमत्कार होतात ते. मी नाही म्हणणार की संकल्प घेऊनच तुम्ही सेवा करा. तर असं काही नाही. तुमच्या वेळेनुसार जसा वेळ तुम्हाला मिळेल तसं स्वामींचं नाव घ्या, स्वामींचं नाम जप करा. सकाळीपासून रात्रीपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि तुमच्याने शक्य असेल तर रोज 11 माळी जप करा आणि ते होत नसेल तर रोज 1 माळ जप करा. तर गुरुवारी 11 माळ जप करू शकता आणि मग बघा कसे तुमच्या आयुष्यात बदल घडतात ते. सर्वात पहिले मन शांती होते. आज 99% लोकांचं मन शांत नाही, पण या सेवेतून मन शांत व्हायला मदत मिळते आणि स्वामींना गुरु निवडल्यानंतर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ही दूर होताना बघायला मिळेल. काय करावं काय नाही असं होत असेल तर स्वामी बरोबर मार्ग दाखवतात आणि तुमच्या अडचणी आपोआप दूर होऊ लागतात. घरामध्ये आजारपण असेल तर सगळा सल्ला तुम्हाला मिळेल. कोणी ना कोणी तुमच्या मदतीला नक्की येईल. तुम्ही एकदा स्वामींना आपलं गुरुपद देऊन तर बघा, स्वामी तुमचे सगळे दुःख निवारण करतील. पण भक्ती, भाव, विश्वास आणि श्रद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर चांगले कर्म करणे तितकेच महत्त्वाचे आहे. आणि जे काही दुःख अडचणी आपल्याला मिळतात त्या आपल्या कर्मामुळे मिळत असतात. त्यामुळे वाईट कर्म करायला घाबरा, पण स्वामींची सेवा करायला घाबरू नका. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या देवाऱ्यामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर देवपूजा करताना सगळ्या देवांना स्वच्छ अशी स्नान वगैरे घालून झाल्यानंतर स्वामींची मूर्ती ताम्हणामध्ये ठेवायची आणि स्वामींच्या मूर्तीवर स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा. परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा. दररोज आपण स्वामींचा अभिषेक करताना किंवा गुरुवारी स्वामींचा अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राने करत असतो. पण गुरुपौर्णिमेला गणपती अथर्वशीर्ष स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना म्हणायचा आहे. गणपती अथर्वशीर्ष अवघड आहे असं वाटत असेल तर गणपती स्तोत्र म्हणायचा, त्यानंतर पुरुषसूक्त म्हणायचं, त्यानंतर श्री सुक्तम म्हणायचं आहे, त्यानंतर पवमानम सुक्त 1 वेळा म्हणायचं आहे आणि शेवटी रामरक्षा 1 ते 9 ओव्या म्हणून अभिषेक संपन्न करायचा आहे. आणि ताम्हणातलं पाणी दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आणि परत ताम्हणामध्ये मूर्ती ठेवायची. स्वच्छ पाणी एका तांब्यात किंवा पेल्यामध्ये घ्यायचं, 1 चम्मच घ्यायचा आणि आपल्या उजव्या हाताने स्वामींच्या पायावर टाकायचं. आपल्याला घरातील सर्वांना 1-1 चमचा ते तीर्थ पुरेल असं पाणी स्वामींच्या पायावर टाकून ते तीर्थ स्वरूपात सर्वांना द्यायचं आहे आणि स्वामींची मूर्ती परत देवघरात ठेवून घ्यायची आहे. स्वामींना हिना अत्तर प्रिय आहे. तुमच्याकडे असेल तर ते लावून घ्यायचं. अष्टगंध लावून घ्यायचा, धूप दीप आरती अशी पूजा वगैरे सर्व करून घ्यायची
वस्त्र वगैरे घालून, माळ घालून एखादं फळ प्रसाद म्हणून ते ठेवायचं. किंवा तुम्ही या दिवशी काही गोड पदार्थ बनवलेला असेल तर ते स्वामींच्या समोर प्रसाद स्वरूपामध्ये ठेवायचं आहे. किंवा स्वामींना आवडणारे बेसनाचे लाडू किंवा खीर यापैकी कोणताही एक पदार्थ बनवू शकता. स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर स्वामींना गुरुपद द्यायचे आहे. स्वामींच्या मूर्तीसमोर बसायचं, ते आसन घेऊन बसायचं आहे. धूप दिवा लावलेला असावा. एक नारळ घ्यायचं, गुलाबाचं फूल घ्यायचं. नारळाची शेंडी स्वामींकडे करून गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता स्वामींना म्हणा. तुमच्या मनातील जे काही असेल ते स्वामींना आता तुम्हाला म्हणायचं आहे. असं, स्वामी तुम्हीच माझी आई, तुम्हीच माझे वडील, तुम्हीच माझा भाऊ, तुम्हीच माझा सखा, तुम्हीच माझे बंधू, तुम्हीच माझ्यासाठी सर्व काही आहात. स्वामी महाराज, आजपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत मी आपल्याला माझे गुरुपद देत आहे. शिष्य म्हणून माझा स्वीकार करा. स्वामी महाराज, तुम्ही जो मार्ग दाखवाल तो माझ्यासाठी योग्य आहे. स्वामी महाराज, तुम्ही कृपाळू, दयाळू, किती मायाळू आहात. माझ्या आयुष्याला योग्य ते वळण द्या. ज्या गोष्टी माझ्यासाठी चांगल्या आहेत त्या गोष्टी माझ्यासोबत घडू द्या. माझ्याकडून कधीच कोणाचं वाईट होऊ नये अशी बुद्धी द्या. माझ्याकडून नेहमी चांगले कर्म करून घ्या. स्वामी महाराज, मी अज्ञानी आहे, मला ज्ञान द्या आणि योग्य लोकांची संगत मला लाभू द्या. माझ्या कार्यामध्ये माझी प्रगती होऊ द्या. माझ्या तोंडून कधीच अपशब्द निघू नये किंवा मी काढू नये अशी बुद्धी मला द्या. माझ्या संसारात, घरात सुख शांती लाभू द्या. तसेच माझ्या लेकरांना, बाळांना सुखात ठेवा आणि तुमच्या आशीर्वादाने माझ्या कुटुंबाला दीर्घ आयुष्य लाभू द्या. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. अजून काही तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्ही खूप सारं महाराजांना बोलू शकता. आणि तुमचं असं पूर्ण मन मोकळं होईपर्यंत तुम्ही महाराजांना जे काही तुमच्या मनात असेल ते तुम्ही बोलू शकता. आणि ते नारळ महाराजांच्या पुढे ठेवून द्या. पायावर जे पाणी टाकून घेतलेलं तीर्थ काढलेलं होतं ते तीर्थ घ्यायचं आणि हा मंत्र म्हणायचा. मंत्र असा आहे, हा मंत्र 2 वेळा म्हणायचा आहे. अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम. सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज पादोदक्कम तीर्थ जठरे धारया म्याहम शिरसा धारया म्याहम. हा मंत्र 2 वेळा म्हणायचा आहे आणि तीर्थप्राशन करून घ्यायचं. आणि अगोदर गणपतीची आरती, नंतर स्वामींची आरती, नंतर दत्त महाराजांची आरती, कुलदेवीची आरती, अजून कापूर आरती, अशा 5 आरत्या करायच्या आणि स्वामी प्रसाद वाटप करायचा. ते नारळ जे तुम्ही गुरुपद देण्यासाठी जे नारळ होतं ते तुम्ही फोडून तुम्ही स्वतः घरी खाऊ शकता, नाहीतर केंद्रात जाऊन स्वामींना अर्पण करू शकता. दाखवलेला नैवेद्य जे आहे, जे काही तुम्ही गोड पदार्थ बनवलेला असेल किंवा खीर, बेसनाचे लाडू वगैरे जे काही असेल ते तुम्ही सर्वजण मिळून खाऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.